ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय तुमचं देखील धन्यवाद। मात्रे कंपनी तुमच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह स्पर्धा 198 देशांमध्ये पोहोचवली जाते, किंबहुना ठाणे जिल्ह्यामध्ये रमेशजी विषय यांचं चॅनल। ओहो हरेश पांढरे पहिला चेंडू ऑन साइडला, क्या बात आहे, ट्विस्ट अँड टर्न केलाय, टॉस केलाय, बॉडमॅनचा वापर केलाय आणि मिड विकेट झोन मध्ये हरेश पांढरे पहिला चेंडू पाठवून देतोय 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे चौकार। अनिल बेरे आपण मुस्तफा शेख आयोजक समितीशी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। अनिल बेरे पहिल्या चेंडूवर क्या बात आहे, काय आक्रमक फटका, आक्रमण पाहायला मिळालं। ओहो रिव्हर्सिव्ह खेळाचा प्रयत्न, फटका फसलाय फलंदाज हरेश पांढरे। गरज होती का या प्रश्नाचं उत्तर आता मात्र तुम्ही घरट्यामध्ये गेल्यानंतर एकमेकाला विचारून किंवा स्वतःला विचारून या प्रश्नाचं उत्तर मिळवा। तुर्तास या ठिकाणी फलंदाज बाद होते हरेश पांढरे। बॅक टू द डगआउट विथ मिस इट। पारितोषिक सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके बाळा मामा म्हणजे सुरेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। तृतीय पारितोषिक आम्हाला या ठिकाणी बहाल केले सन्माननीय श्री किशोरजी फडे सर, कैलासवासी करुणा किशोर फडे यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक आणि आकर्षक भव्य दिव्य आम्हाला ट्रॉफीज आणि पारितोषिक प्राप्त झाले। आणि चतुर्थ पारितोषिक जर बघितलं तर सन्माननीय आदरणीय आमचे लाडके देवेंद्र बेरे सर यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाले। आणि सगळ्या ट्रॉफीज सन्माननीय रवींद्रजी लकडे साहेब यांच्याकडून। तर अजित फडे यांच्याकडून पंकज फडे यांनी जर 3 विकेट्स घेतल्या हॅट्रिक तर 500 रुपये मिळतील। ओहो लाईन खूप चांगली आहे, वायडर अगदी चेंडू जर बघितला तर बॅट्समनच्या अगदी रडार मध्ये न देता थोडं बाहेर वळवलाय आणि परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळाला। तर बॅट्समनला असं वाटलं की वाईड असेल, परंतु अशाभूत नजरेमध्ये पाहतायत एक परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळालं, डॉट बॉल। ओहो प्लेइंग अँड मिस टायमिंग होतोय, बॅट्समन स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी बॅट्समन प्रदीप, डॉट बॉल। बॅक टू बॅक 2 डॉट बॉल प्रदीप खेळलाय, प्रेशर प्रदीपवर देखील असेल कारण धावसंख्या धावफलकर आहे 1 गडी बाद 4। फुल टॉस टेक डाऊन द ग्राउंड, डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला, 1 धाव अर्जित केली जाणार। तर संघर्ष चालू आहे, अविनाश 11 तुते संघ विपरीत खेळत असताना आपण बघतोय विपक्षी संघ आहे या ठिकाणी अम्मी शिवनेरकर। अगदी पहिल्या मॅच मध्ये तर मला असं वाटत होतं की आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, आणि या ठाणे जिल्ह्यामधील शहापूर तालुक्यात फक्त आम्ही शिवनेरकरांचीच हवा ती होती त्या मॅच मध्ये, ती हवा होती, परंतु हवा कधी रंग बदलेल किंवा दिशा बदलेल हे सांगू शकत नाही। शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली आणि जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं। या ठिकाणी देखील एक नाटकीय रूपांतर, रनआउटची विकेट मिळाली असती, डायरेक्ट हिट जर झालं असतं, परंतु गोलंदाजाला तो गॅदर करण्यामध्ये अपयशी ठरला आणि परिणामी या ठिकाणी 1 धाव धावफलकर अंकित झाली। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 6। हरेश पांढरे जो पहिल्या चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर रिव्हर्सिव्ह खेळायला गेले आणि रिव्हर्सिव्ह खेळायला गेले, परिणामी मिस टायमिंग झालं आणि पॉइंटला चांगला झेल टिपला गेला, परिणामी हरेश पांढरे बाद झाल्यानंतर धावसंख्या धावफलकर फक्त 2च धावा अंकित झाल्या। म्हणजे टोटली जर फिगर आउट बघितलं तर 1 गडी बाद 6 अशी नाजूक सुरुवात या ठिकाणी अविनाश 11 तुते संघाची। शिवशक्ती तुते संघ आहे।
तर शिवशक्ती आज नाव आहे. नेहमी जानी दोस्ती असं नाव असायचं, असं नेहमी नाव असतं. कधी कधी विनाश असतं नाव, कधी कधी जय मल्हार असतं, परंतु आय शिवशक्ती तू ते, म्हणजे नाव जरी वेगळं असेल परंतु खेळाडू तेच आहेत आणि गाव कोणतं तर तू ते. क्या बात आहे. या ठिकाणी आपली जादू दाखवली शाहरुख शेख. शाहरुखच्या बॅट मधून आला एक इनसाइड आउट अफलातून षटकार, लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिला हा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या आकार 12 धावा धावफलकावर. शाहरुख शेख अगदी 3 ते 4 दिवसापूर्वी थोडी इंजुरी झाली होती, ऍक्सिडेंट देखील शाहरुख शेखचा झाला होता, परंतु स्वतः आता मात्र संघासाठी या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करायला करण्यासाठी सातत्याने कटिबद्ध असतात आणि या ठिकाणी देखील दाखवून दिलं. जे स्पेशली ऑन द राईज खूप चांगले खेळतात. फ्रंट फुटला आल्यानंतर बॅटचा फ्लो जर बघितला तर अगदी मोठ्या बॅकलिप मध्ये फक्त अलोंग ती कवे चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग ऑफला आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी बघू शकतो आपण एक षटकार आणि त्यानंतर हाताला चेंडू प्रेस झाला आणि या ठिकाणी चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळाले. 16 धावा धावफलक. प्रेशर प्रेशर आणि क्षेत्ररक्षक प्रेशर, परिणामी क्षेत्ररक्षकाची जागा देखील बदलली, परंतु शाहरुख शेख आपली जागा पूर्णपणे परिपक्व करत असताना. क्या बात आहे. स्विंग अँड मिस या ठिकाणी हा चांगला चेंडू होता. यावेळेस ऑन साईडला खेळायला गेले होते. आतापर्यंत 2 चेंडू ऑफ साईडला खेळले, सरळ रेषेमध्ये खेळले होते, व्ही शेप मध्ये खेळले होते, लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळले होते, परंतु यावेळेस ऑन साईडला मिड विकेटला खेळायला गेले. चेंडूची गती कमी होती, थोडा बाउन्स देखील झाला आणि चेंडू थोडा सीम देखील झाला, बाहेर वळला. डॉट बॉल. शॉर्ट पिच चेंडू ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, स्लाइस झालाय, परंतु तो स्लाइस इतका स्लाइस ज्यूस प्रमाणे नाहीये, फक्त एकच धाव मिळेल. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव धावफलकावर अंकित झाली आणि या 21 धावेने धावसंख्येला पुढे एकदा आकार मिळाले. पहिले षटकार 6 होत्या, तब्बल आता 11 आल्यात, की ज्यामध्ये महेशला तब्बल 11 धावा कुठल्या गेल्यात. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला उडवलाय, परफेक्ट टायमिंग आहे, परंतु डिस्टन्स नाहीये, परिणामी या ठिकाणी प्रदीपला माघारी परतावं लागेल. प्रदीपला मिस टायमिंग करण्यास भाग पाडलं महेशनी आणि आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. मोठी मासळी गळाला. अगदी लेजेंडरी क्रिकेटर होते. 1990चा कालावधी जर बघितला तर मला वाटतं 1990 पर्यंत 1980 ते 90 या कालावधीमध्ये खूप जबरदस्त क्रिकेट खेळायचे. त्यानंतर रोहन पांढरे त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेत, एक चांगले क्लासिकल खेळाडू. यावेळेस काय आपला जादू दाखवतोय, इनसाइड आउट, सहज सुलभ आणि किती अगदी मादक सौंदर्यात्मक या ठिकाणी कॉपीबुक स्टाईल क्रिकेटचं तंत्र, प्रॉपर तंत्र वापरलं शाहरुख शेख. इनसाइड आउट खेळले आणि या ठिकाणी अगदी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या शैलीने हा फटका सजवतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एबी डिव्हिलियर्स तो देखील बघितलं तो कृष्णा सातपुते शैलीनेच खेळत असतो. किंबहुना मी तर म्हणेल सातत्याने कृष्णा सातपुते आणि एबी डिव्हिलियर्सची तुलना जर केली, एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा गॉड, तसा टेनिस क्रिकेटचा मी म्हणेल सगळ्यात महत्त्वपूर्ण जर आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी जर खेळाडू ठरला असेल तर कृष्णा सातपुते. तर सातत्याने असे फटके खेळण्यामध्ये
तो नेहमीच तरबेज असतो. या ठिकाणी शाहरुख शेख देखील कमी नाहीये. तो आपला या ठिकाणी लेदर क्रिकेटिंग शैली दाखवतोय. एक कॉपीबुक स्टाईल फटके पाहायला मिळतात जे क्रिकेटचं तंत्र आहे. आणि आतापर्यंत शिवशक्ती तुते संघ जर मॅन इन फॉर्म किंबहुना जर एक सन्मानजनक स्कोर पर्यंत आतापर्यंत जर पोहोचत चाललाय तर शाहरुख शेख यांच्या फलंदाजीच्या, कारण रोहन पांढरे की जे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कर्ते होते, अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. पण एक वंडर बॉय, एक ज्याची उंची जरी छोटी असेल परंतु ज्या पद्धतीने त्याची फटकेबाजी पाहायला मिळते, एक वेगळी छाप त्याच्या बॅटिंग मध्ये असते. मंडेटरी पॉवर प्ले मध्ये धावसंख्या फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय आणि चेंडूला पाठवून दिलाय रोहन ज्युनियर. इट्स अ 4 रन्स. नो बॉल ना, हाईट नो, ओके. हाईट फॅक्टर या ठिकाणी कन्सिडर केलाय आणि रोहनच्या अगदी छातीवर तो चेंडू आला आणि परिणामी पंचांनी निरीक्षण केलं इट इज नो बॉल. या नो बॉलवर 5 धावा या ठिकाणी एकंदरीत मिळतील. एक नो बॉल आणि चौकाराची फ्री हिट आणि व्हॉट अ मॅग्निफिशंट टायमिंग. आणि पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर केलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं 4 धाव्यांसाठी चौकार मिळालं. शिवनेरकरांचं क्षेत्ररक्षण अतिशय खराब पाहायला मिळालं. परिणामी 4 धावा येतील शिवशक्ती तुते संघ. तो सातत्याने बॅट्समनला मिळतोय परंतु डीजे मास्टर आपण देखील रिदम आणि ओहो पुन्हा एकदा या ठिकाणी ग्लान्स केला. चेंडू फाईन जातोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा येतील. स्कोअर ऑफ द विकेट. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. रोहन ज्युनियर इज ऑन फायर. 3 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग. सन्माननीय श्यामजी निजिते भाऊसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी चेंडूंची व्यवस्था केली गेली आणि अगदी सुभाषजी शिंदे साहेब असतील आणि विष्णू निजिते साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी कॅप्टन बॉल विष्णूजी निश्चिते साहेब यांचं देखील या मंडळाकडून व्यवस्थापन समितीकडून सहर्ष स्वागत असेल. अगदी फुल नाही फुलाची पाकळी पद्धतीने जर बघितलं तर एकमेकासंगे राहू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे एकमेकाला हात देऊन किंबहुना एकमेकांच्या पाठीवर मायेची हात सावली देऊन किंबहुना ही स्पर्धा पार पाडली जाते. क्या बात आहे. अनप्लेबल डिलिव्हरी. रुपेश मेजर यांचा चेंडू जर बघितला तर अगदी गती नव्हती परंतु ज्या पद्धतीने तो अनिमेन बाउन्स पाहायला मिळालाय. शाहरुख शेख अजूनही सरप्राईज झालेत. अजूनही बघतायत की चेंडू उसळला किती. जणू असं वाटलं की गाभाची खेळपट्टी या ठिकाणी आहे. जणू असं वाटलं की लॉर्डची खेळपट्टी या ठिकाणी आहे. इतका जबरदस्त चेंडू बाउन्स झाला. रुपेश राईट ओव्हर द विकेट. ओरपी चेंडू ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. बाउंड्री पर्यंत पोहोचणार नाहीये परंतु बाउंड्रीवर पोहोचण्याचं कार्य क्षेत्ररक्षकाच्याच हातामधून केलं जाते. हाताला चेंडू ब्रश झाला होता परंतु बॅकअप मिळाला आणि परिणामी सोपान फळेची चुकी त्या ठिकाणी कव्हर केली गेली आणि 2 धावा धावफलकावर पुन्हा एकदा अंकित होतील. या 2 धावेने धावसंख्येला आकार. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 37 धावा. 37 रन्स. तरी स्पर्धा आणि आयोजक आणि आयोजन समिती स्पेशली ओम केबल आणि वेदांत नेट सर्व्हिस यांचं विशेष करून कौतुक करेल कारण त्यांच्या माध्यमातून डेन केबल
वर मित्रांनो 887 या क्रमांकावर रसिक मायबाबांनो, आपल्याकडे मोबाईल जर नसेल तर टेलिव्हिजन आहे, टेलिव्हिजनमध्ये जर केबल असेल तर 887 चॅनलवर जा आणि दसई प्रीमियर लीग 20-22 पर्व 2 हे पहा. आणि हे पर्व कोणी पोहोचवलंय तर सन्माननीय रमेशजी विषे, आमच्या दसई गावचे सन्माननीय रमेशजी विषे आणि डेन केबल यांचे आम्ही आभारी आहोत. आणि लाईव्ह स्ट्रीमिंग वाहिनीसाठी डेन केबल, त्याच पद्धतीने आमचं 10 क्रिक मात्रे कंपनी यांचं देखील विशेष कौतुक. या सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो. धावसंख्या धावफल कवर 2 गडी बाद 37 धावा. श्याम, ओहो श्याम, अगदी श्याम फडे अतिशय गुणवंत खेळाडू आहे, प्रतिभावंत खेळाडू. आणि रोहन ज्युनियर पांढरे, किसनजी पांढरे यांचे सुपुत्र, परंतु आज मात्र शिवशक्ती तुते संघासाठी तारणहार ठरलेत. कारण शाहरुख शेख संवेद एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत रोहनच्या बॅटमधून स्क्वेअर ऑफ द विकेट 3 चौकार आलेत. एक बघितलं तर फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओहो, रिव्हर्सिव्ह खेळायला गेले, विकेट किपर मिस झाले, चेंडू फाईन जातोय. या ठिकाणी बॅटने की लेग बाय स्वरूपात येतील, परंतु या ठिकाणी चौकार आलाय. रोहन अगदी छुपा रुस्तम आहेत असं सांगतात की बॅटने लागलाय, परंतु या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात धावा आल्यात. या रोहनच्या खात्यावर येणार नाहीयेत. छुपा रुस्तम जरी असेल, परंतु आमचे पंच हे कोणतीही गोष्ट लपलेली असेल तिला देखील शोधू शकतात. इतकं प्रतिभावंत पंच रामदादा डिंगोरे आणि हेमंतजी शेट्टी, दोन्ही पंचांचं कौतुक. श्याम, ओहो, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग नाही. बॉडी लेंथ पूर्ण बीट होत आहेत, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा एक धाव अंकित होईल. आणि ही धाव देखील आपण अवंत स्वरूपामध्येच कन्सिडर करू शकतो. कारण ज्या वेळेस लेग बाईची धाव असेल किंवा वाईड असेल किंवा नो असेल, तर या धावा आपण एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावफलकावर अंकित करतो. त्या धावा आपण कोणत्या बॅट्समनच्या फेवरमध्ये देत नाही, तर संघासाठी त्या अवांतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आपण देत असतो. तर या ठिकाणी रोहनला ही धाव मिळणार नाही. धावसंख्या धावफलकर पोहोचली 42, खूप चांगली धावसंख्या. षटक क्रमांक या ठिकाणी आपण बघू शकतो 4थं मार्गस्थ असताना श्याम फडे इन ऑन बॉलिंग मार्क and Shahrukh Sheikh is on strike. Right arm over the wicket. शॉर्ट पिच चेंडू स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरून अतिशय वेगाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्या बात आहे, नजाकत, सही दिशा, सही अंतर आणि चेंडू पार करतोय. या ठिकाणी बाउंड्री लाईन, डीप स्वीपर, कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे छुमंतर. विथ द ब्रेन. क्रिकेट फक्त काय ताकदीचाच खेळ नाही, क्रिकेट इज ऑल अबाउट इंटेलिजंट. अतिशय हुशार आणि कौतुकास्पद फलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी जर बघितली तर शाहरुख शेख. ओहो, ऑन द राईज फटका चांगला आहे, परंतु डिस्टन्स नाहीये आणि परिणामी बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. लॉंग ऑनला चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज शाहरुख शेख एक चांगली वादळी खेळी करून आपल्या संघासाठी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आणि तंबूच्या आश्रयाला परततायत. खूप चांगली बॅटिंग करून शाहरुख शेख बॅक टू द डगआउट. आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करून आता मात्र तंबूच्या आश्रयाला रेस्ट करण्यासाठी विसावा घेण्यासाठी गेलेत. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 46. 4 षटक. अविनाश आलेत. श्याम 4थं षटक. ओहो, मिस टायमिंग, परंतु जर दिशा बघितली तर फाईन लेग झोन अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग, व्हेरी फाईन, इट्स अ क्वाइट आउटफील्ड, खूप फास्ट आहे आणि परिणामी चेंडू इतका वेगाने गेला ती फुटबॉल फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षक देखील थांबवू शकला नाही. चौकार.
डीजे मास्टर कैलास. ज्या व्यक्तिमत्वाला या व्यासपीठावर आल्यावर सन्मानित केलं जातं कारण त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व, किंबहुना त्यांनी क्रिकेटवर जे प्रेम आहे, क्रिकेटसाठी दिलं गेलंय, त्यांची कार्यवाही असेल, बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय, त्याची अंमलबजावणी म्हणजे त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. कारण आपल्या माणसाचाच मान सन्मान केला जातो. तर आपले माणूस सन्माननीय श्यामजी निचिते साहेब, सुभाषजी शिंदे साहेब आणि विष्णूजी निचिते साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात. तुमचं मंडळाकडून शब्दशः आम्ही ऋणी आहोत. असंच प्रेम करत राहा आणि असंच सहकार्य करत राहा. तर बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 50. अर्धशतक 24 चेंडूमध्येच कंप्लीट केलं गेले, ज्यामध्ये आपण बघितलं तर शाहरुख शेख यांची 21 धाव्यांची खेळी खूप जबरदस्त होती. तर विकास आम्हाला दिवसभर स्कोरिंग करतायत आणि अचूक माहिती पोहोचवत आहेत. तर विकासचं देखील कौतुक करेल. त्यानंतर एडिटिंगच्या भूमिकेत आमचे म्हात्रे कंपनी कुणाल म्हात्रे असतील, त्यांचं देखील मी कौतुक करू. ऑन साईडला व्हॉट अ मॅग्निफिशंट टायमिंग. अगदी जितक्या गतीने चेंडू आला तितक्याच गतीने देखील चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रफ. या ठिकाणी येतोय अविनाशच्या बॅट मधून एक अफलातून चौकार. म्हणजे साक्षात महादेव. आणि तर ही संपूर्ण दसरी प्रीमियर लीग 2022 सिद्दीक बाबे हे अगदी द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र किंबहुना भिवंडी क्रिकेटची जान आणि क्रिकेटचा मान आणि अभिमान. साक्षात हिंदी मराठी त्यांचा समोर आम्ही ऐकलेलं नाहीये, परंतु हिंदी आणि इंग्रजी यावरील एक प्रतिभावंत आणि वेल नोन रिनोड संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधील एक उत्कृष्ट असा आवाज सिद्दीक बाबे यांच्या शुभेच्छा आल्यात आणि ते देखील ही लाईव्ह स्पर्धा ऐकत आहेत. मला आजही मुस्तफा ती मॅच आठवते की ज्यावेळेस मी 2015ला पहिल्यांदा धर्मवीर चषक करत होतो, त्यावेळेस पिंटू पारच्या बॅटिंग करत होते आणि त्यावेळेस सिद्दीक बाबे तिकडनं आले होते आणि अगदी त्यावेळेस मी समालोचन करत होतो. आल्यानंतर सिद्दीक बाबे यांनी आम्हाला मिठीत घेतलं. आम्हाला देखील माहिती नव्हती की ती कॉमेंटेटर आहेत, परंतु तदनंतर त्यांनी कॉमेंट्री केली. त्यावेळेस जो मिळालेला मान सन्मान होता तो आजही आठवतोय. सिद्दीक बाबे सरांचं देखील आम्ही कौतुकच करू. 6 धावा रिव्हर्सिव्ह, क्या बात आहे. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर स्विच हिट स्पेशली खूप आवडतं अविनाशला. अविनाशचा फेवरेट शॉट आहे. पहिल्या चेंडूपासून तो स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात. कित्येक वेळा बाद देखील झाले असतील, परंतु जो नादाचं अगदी सुटत नाही त्याचं नाव म्हणजे क्रिकेट.
आणि अविनाश असे फटके नेहमी खेळतो. जसं मॅक्सवेलला तुम्ही शिकवू शकत नाही रिव्हर्स स्वीप नको खेळू, केविन पीटरसनला शिकवू शकत नाही कारण त्यांच्या रक्तात रिव्हर्स स्वीप खेळणे. ओहो, चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्वतः अविनाश देखील बीट झाले किंबहुना सरप्राईज झाले. त्यांना देखील हे कळलं नाही की चेंडूचा जो बाउन्स होता तो उडालाच नाही, तो जमिनीलगत चेंडू गेला आणि परिणामी बॅट्समन या ठिकाणी बीट होत आहेत. धावसंख्या धावफलकावर 60. 3 गडी बाद 60 अशी या ठिकाणी धावसंख्या आहे. रोहन ज्युनियर खूप चांगला खेळतोय, अविनाश 10 धाब्यांवर खेळतोय, परंतु 2 डॉट बॉल आलेत, एक रिव्हर्स स्वीप आणि यात नंतर बघितलं तर एक सबमरीन डिलिव्हरी. ऑन साईडला खेळायला गेले, पिचिंग बघू शकतो आपण लेग स्टंपच्या अगदी बाहेर आणि परिणामी पंच निश्चित करतायत इट इज वाईट. तर सातत्याने संपूर्ण क्रीडा रसिक वर्गांचं लक्ष या दसई प्रीमियर लीगवर पाहायला मिळते. खूप साऱ्या शुभेच्छा देखील येत आहेत, तर त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभारीच आहोत कारण जे जोडले जातात क्रिकेटशी त्यांचं प्रेम प्रचंड असतं आणि प्रचंड कष्ट घेतलेत दसईकरांनी. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय, क्या बात आहे, जितकी उंची तितका अंतर आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू होतोय या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून छूम अंतर 6 धावा. मल्हार तुते प्रत्येक नावं जरी बदलली परंतु जसं आपण म्हणतो शिवशक्ती साक्षात महादेव आणि त्यांची शक्ती म्हणजे साक्षात पार्वती माता, या दोघांचं मिश्रण म्हणजे शिवशक्ती तुते. म्हणजे काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते या ठिकाणी. अविनाशला जर फुलटॉस टाकणार तर मात्र चेंडू 90 मीटर बाउंड्री देखील कमी पडेल. 100 मीटरचा षटकार, काय बात आहे, किती चांगली बॅटिंग, खूप चांगली. ओहो, फ्लिक लॉलीपॉप चेंडू होता, स्लॉट मधला चेंडू मिस करतोय अविनाश. गुड बॉल, वेल बॉल. स्वतःच्या डॉट बॉल वर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय, ड्रिल करून दाखवत आहेत की स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु जो कनेक्ट झाला तो माझा, जो डॉट झाला तो माझा नव्हे. कारण ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे, कॅप्टनने ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी मिस झाला, धावसंख्या धावफलक पोहोचली 67. आतापर्यंत आपण एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकात पंकजने हाताळलं ज्यामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट हरीश पांढरेची मिळवली होती. त्यानंतर आपण बघितलं तर महेशने जे षटक हाताळलं त्यामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्या आणि त्या षटकामध्ये त्यांनी प्रदीपची विकेट मिळवली. त्यानंतर आपण तिसरं षटक बघितलं तर रुपेश मेजरचं महागडं ठरलं, त्यामध्ये 16 धावा कुठल्या गेल्या की ज्या षटकामध्ये शाहरुख शेख आणि एकंदरीत बघितलं तर रोहन ज्युनियरची बॅटिंग खूप चांगली झाली होती. त्यानंतर श्याम पडेला देखील 13 धावा खर्च केल्या आणि श्यामने शाहरुख शेख यांची विकेट मिळवली. त्यानंतर पंकज आला या ठिकाणी 5व्या षटकात, त्यांनी 17 धावा दिल्या, 17 धावा अक्षरशः कुठल्या गेल्या परंतु त्यामध्ये एकही विकेट मिळाली नाही. तब्बल 3 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या धावफलकावर आपण या ठिकाणी पाहतोय 67. तर गोलंदाजी मार्ग थोडा बदल, पुन्हा एकदा श्याम फळे ऑन बॉलिंग मार्क. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट पुल, उंची आहे, अंतर पार होईल का? 8 and it's clear, definitely it's out of the park. What a magnificent timing, क्या बात है, शॉर्ट पुल, ब्युटिफुल, पॉवरफुल, वंडरफुल, इवन लॉफ्टियर, इवन लॉंगर आणि या ठिकाणी आपली छाप दाखवतोय रोहन ज्युनियर पांढरे. षटकार, काय खतरनाक बॅटिंग, रोहन पांढरे स्पेशल टॅलेंट आहे, स्पेशल टॅलेंट या ठिकाणी पाहायला मिळतोय. खतरनाक, आमच्या सिद्धिविनायक चषक 2022 मध्ये तर काय बॅटिंग केली होती रोहन पांढरे यांनी, खतरनाक बॅटिंग. ओपनिंगला नेहमी येत असतात परंतु ज्या पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर्ड बॅटिंग पाहायला मिळते, ऑन द राईज खूप चांगले खेळतात, पॅडल स्वीप खूप चांगले खेळतात आणि पूल देखील चांगले खेळतात. फुल टॉस, पुन्हा एकदा स्विंग केलाय परंतु यावेळेस फटका फसला. स्कोअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये या ठिकाणी जेल डिपला गेला. रोहन पांढरेची खेळी या ठिकाणी वादळी खेळीला अंत. रोहन बॅक टू द डगआउट.
तर चौथा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. श्याम खूप चांगली बॉलिंग. ओहो, स्टेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज. फटका खूप चांगला आहे आणि सरळ डिपॉझिट करतोय स्टँड मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर्ड. अंजुम चोप्रा नेहमीच म्हणतात स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि बॅट्समन देखील या ठिकाणी दाखवतोय आपली जादू. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. जर ओव्हरपिच चेंडू जर हाफ बॉलिंग करणार तर मात्र बॅट्समन तुम्हाला सोडणार नाहीये. हाफ बॉलिंग डिलिव्हर करतोय 6 धावांसाठी. श्यामवर प्रेशर आणलंय. शॉर्टपिच चेंडू ऑन साईडला, यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाहीये. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय काऊकोड झोन मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि फंबलिंग मध्ये चेंडू निघाला थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खराब क्षेत्ररक्षण. असं क्षेत्ररक्षण जर झालं तर मात्र आम्ही शिवनेरकर तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाहीये, कारण शिवशक्ती तुते संघ खूप चांगला क्रिकेट खेळतोय. चौकार. चौऱ्याऐंशी धावा अफल कव्हर. या चौकाराने स्कोर कार्ड पोहोचलाय 84. 84 रन्स. अतिशय वेगाने धावसंख्या 84 वर पोहोचले. ओहो, पुण्याचे एकदा बिग हिट, परंतु मिस टायमिंग झालं. जेल होणार नाही आणि या चौकाराने पुण्याचे एकदा 88. आता मात्र धावसंख्या 100 पर्यंत पोहोचण्यासाठी 88 धावा झाल्या, म्हणजे 12 धावांची गरज आहे 100 पार करण्यासाठी. 88 धावा धावफल कव्हर. या ठिकाणी मला वाटतं योगेश आले, त्यांनी देखील आपले हात धुलेत. अक्षरशः 3 चेंडूमध्ये योगेशने या ठिकाणी 14 धावा केल्यात, की एक षटकार आणि 2 चौकार. जसं नदीमधील पाणी स्वच्छ असतं तसं मला वाटतं योगेशच्या बॅटमध्ये येणारे प्रत्येक चेंडू तो स्वच्छ करतोय आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवतोय. तर षटकाची समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावसंख्या धावफल कव्हर 88 आणि 6 चेंडूचं काही बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये जर विचार केला तर 12 आल्यानंतर 100 पार होईल आणि 100 धावा जर धावफल कव्हर असतील तर 7 षटकांमध्ये म्हणजे 42 चेंडूमध्ये तर 100 धावा चेस करणं इतकं सहज सोपं आव्हान असणार नाहीये, कारण सातत्याने ही खेळपट्टी संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग बदलते. जसं सरडा रंग बदलतो, जसं अगदी बघितलं तर साधारणपणे जो विदूषक असतो तो जसं कपडे बदलतो, जसं तो छटा बदलतो, त्याचा विनोद बदलतो, त्याचं नाटकीय रूपांतर बदलतो, तसं क्रिकेट बदलत असतं. ट्विस्ट अँड टर्न हेच क्रिकेटची जादू आहे. कधी काय होईल साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी देखील तो सांगू शकणार नाहीये. अरविंद आलेत. ओहो, रिव्हर्स या ठिकाणी बघितलंय, खूप चांगला फटका. गॅप आहे आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होईल या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्विच हिट, स्वीट साऊंड. चौकार. पुढे एकदा आपला फेवरेट शॉट या ठिकाणी अविनाश पांढरे या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्यावेळी चेंडू अगदी बघितला तर 7व्या षटकापर्यंत तो पूर्ण जुना झालाय, त्याची शाईन निघून गेली, त्याचा रबर निघून गेले. त्याचं जर बघितलं तर आपण या ठिकाणी अगदी जो वरचा जो कापड असतो तो देखील निघून गेला. क्या बात आहे, व्हॉट अ मॅग्निफिशंट टायमिंग. शॉट ऑफ द डे, परफेक्ट मिड ऑफ द बॅट स्विंग केलाय आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू डीप स्वीपर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. रिव्हर्सिव्ह षटकार मारणाऱ्या बॅट्समनला रेमंड गॉगल ही सुविधा प्राप्त होणार आहे. सन्माननीय क्रुगर प्रायव्हेट लिमिटेडचे सन्माननीय
अभिजितजी कामत साहेबांकडून 2 रिव्हर्सिव्ह स्विच षटकार मारणाऱ्या बॅट्समनला ही सनग्लासेस मिळेल. तर मित्रांनो, जल है तो कल है, रन है तो फन है. आणि सन्माननीय इरफान भाई यांच्याकडून आम्हाला पाण्याची सुविधा या ठिकाणी संपूर्ण प्राप्त झाली की ज्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणात ही ओ स्विच इट सनग्लासेस, क्या बात आहे. आता मात्र या ठिकाणी सुंदर दिसणार, जितका सुंदर दिसणार स्पाय ग्लास घातल्यानंतर अविनाश पांढरे, क्या बात आहे. तितकाच सुंदर तो षटकार देखील सजवलाय, क्या बात आहे अविनाश. अभिजितजी कामत साहेबांकडून या ठिकाणी मिळाले सनग्लासेस, रेमंड सनग्लासेस. खतरनाक बॅटिंग पाहायला मिळाली आणि अभिजितजी कामत साहेबांचं देखील कौतुक करू. पहिला बॅट्समन स्विच हिटचा ठरलाय. रेबॉन का रेबॉन, रेमंड कापड असतं, रेबॉन सनग्लासेस आहे. तर रेबॉन सनग्लासेस मिळालंय अविनाशला. ओ पुन्हा एकदा, क्या बात आहे, क्लिअर करतोय. टर्मॅन झोन मध्ये अजून एक षटकार आलाय. 3 षटकार आतापर्यंत जर बघितले तर रिव्हर्सिव्हच्या माध्यमातून, स्विच हिटच्या माध्यमातून पूर्ण बॉडी स्ट्रेच केली, आर्म्स पूर्ण यूज केले आणि ज्या पद्धतीने स्टान्स बदलला. काय बॅटिंग केले, पूर्ण मन जिंकलं या ठिकाणी अविनाश पांढरे यांनी. आपला दमखम, आपली जादू, आपला अनुभव. हो हो, पुन्हा एकदा गेले. फेवरेट शॉटच आज खेळत होते ते. 6 चेंडू त्यांनी रिव्हर्सिव्ह खेळले, त्यापैकी मला वाटतं 3 कनेक्ट झाले आणि 3 डॉट बॉल आले आणि 1 चौकार देखील आला. म्हणजे 3 डॉट बॉल ते खेळले होते. अगदी जर बघितलं तर आपण या ठिकाणी तर तब्बल धावसंख्या पोहोचवली 100+. 110 धावा, 42 चेंडू 110, म्हणजे 111 धावा कराव्या लागतील या ठिकाणी मॅच जिंकण्यासाठी आम्ही शिवनेरकरांना. जर आपली हवा जर निर्माण करायची असेल, आपली सावली निर्माण करायची असेल तर 111 111 करावे लागतील 42 चेंडूंमध्ये. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर कैलास. तर 1 हँड बाउंड्री कॅच जर मिळवली तर त्याला ब्लूटूथ हेडफोन देखील या ठिकाणी प्राप्त होईल. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी देखील या ठिकाणी इमाजिका वॉटर पार्क वर तुम्हाला 6 व्यक्तींसाठी त्या ठिकाणी पासेस मिळतील. आणि हे जर नको असेल तर तुम्हाला महाबळेश्वरचं देखील तिकीट प्राप्त होईल. त्या ठिकाणी तुम्ही थंड हवेमध्ये जाऊन, थंड हवेच्या ठिकाणी जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता. हे कोणी दिलंय तर सन्माननीय अभिजितजी कामत, जे क्रगर प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजर आहेत. तर अभिजितजी कामत साहेबांचं आम्ही विशेष करून कौतुक करतो. क्रुगर म्हणजे किती प्राइजेस या ठिकाणी ठेवले गेलेत. तर टार्गेट 11 दसई विपक्ष जय हनुमान शिरगाव, जय हनुमान शिरगाव संघ चे कर्णधार आपण टॉससाठी या. आणि टार्गेट 11 दसई संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या. आपण टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी यायचंय. पुढील मॅच ही शेवटची मॅच असेल. टार्गेट 11 दसई विपक्ष जय हनुमान शिरगाव. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल
आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर टॉस का बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आणि या ठिकाणी आपण पूर्वार्ध या ठिकाणी बघितला, उत्तरार्ध कसा असेल या ऐकूया. आपण थोडंसं परिवर्तन करतोय. अमरजी राऊत, थँक्यू. ओम साई कासगाव आणि टार्गेट 11 धसई या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉसबॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. यापुढचा होणारा सामना टार्गेट 11 धसई विपक्ष ओम साई कासगाव दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉसबॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक इथे करणार आहोत. वळूयात मॅचकडे, जिथे लक्ष ठेवलं गेलंय शिवशक्ती तुते या संघाकडनं 111 धावांचा. आणि यावर पहिला चेंडू बॉलर योगेशच्या माध्यमातून तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. एक्सप्रेस समजली जाते शिवशक्ती तुते संघाची. यावेळेला मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी कर्णधारानं योगेशच्या खांद्यावर दिली गेली आहे. आणि पहिल्या चेंडूवर कर्णधाराचा विश्वास मात्र सार्थ ठरवला जातोय. यावेळेला मात्र फुलल्लेंचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकांची मात्र यावेळेला भंबेरी उडेल. एक झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती, गडी बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, पण मिसअंडरस्टँडिंग मुळे गैरसमजुतीमुळे ही संधी मात्र गमावली आहे शिवशक्ती तुते या संघानं. आतापर्यंत या षटकातले चेंडू झाले आहेत प्रहार. हल्ल्यावर प्रति हल्ला, अविनाशचा बदला घेण्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू निघून गेलाय सीमा पार, षटकार. एकशे 10 धावांचा महाकाय डोंगर उभारला गेला शिवशक्ती तुते संघाकडनं. आणि तब्बल 111 धावांचं आव्हान उभं केलं गेलं. आणि या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात तर सुंदर झाली आम्ही शिवनेरकर या संघाकडनं. या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र मनसुबे उधळून लावले. त्रिफळा चित केलं गेलंय, यष्टांचा वेध घेतला गेलाय. आणि हा पहिला झटका आम्ही शिवनेरकर संघाला. गोलंदाज योगेश याचं या अगोदरच्या चेंडूवर एक चांगली चपराक लगावली गेली होती बॅट्समन सोपानच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर मात्र सोपानला अगदी तिखट उत्तर दिलं गेलंय. गोलंदाज योगेशनं त्रिफळाचित केलं गेलं, एक सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली. आपल्या बात्यातून आपल्या अस्त्रांचा योग्य वापर केला गेला गोलंदाज योगेशनं. या षटकातला हा शेवटचा चेंडू रुपेश स्ट्राईकला. आणि या वेळेला मात्र लाईन होईल मी समांतर स्वरूपात आणखी एक धाव आम्ही शिवनेरकर संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये होईल ऍड. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल मात्र 9 धावा. म्हणून नंतर मित्रांनो 111 धावांचा महाकाय धावांचा जर पाठलाग करायचा असेल
आणि तो यशस्वी पाठलाग करायचा असेल तर मग मात्र तुम्हाला आक्रमक व्हावंच लागेल, गोलंदाजांवर हल्ला बोलावा लागेल, आक्रमण करावं लागेल. या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र आपल्याला तिथे शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि अंपायर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, स्पीडअप करायचं एवढं मात्र लक्षात ठेवा. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग होणार नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही शिवनेरकर या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 1-9 धावा. पहिली इनिंग ज्यावेळेस आपण पाहिली शिवशक्ती तुते संघाची लाजवाब फलंदाजी अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तितकंच सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन शाहरुख शेखनं देखील केलं आणि त्याला साथ दिली गेली ज्युनियर रोहन वन्स अगेन आपल्या या मॅच मध्ये संघासाठी योगदान वाहिलं गेलं. हरीश पांढरे पुन्हा एकदा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळाला, परंतु ज्युनियर रोहन, अविनाश आणि शाहरुख यांच्या बळावर तब्बल 110 धावांचा डोंगर उभारला गेला, तो मात्र शिवशक्ती तुते या संघाकडनं. या षटकातला पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर सज्ज होईल रोहन. या वेळेला एक सुंदर फटका पाहायला मिळतोय, चेंडू निघून जाईल, वन बाउंड सीमा पार. आम्ही शिवनेरकर संघाचा चालू आहे हा संघर्षाचा प्रतिकार, चौकार. पंधरा धावा, 111 धावांचा हा पाठलाग चालू आहे आणि हा पाठलाग यशस्वी होईल का हे बघणं ठरणार आहे रंजक. तुर्तास्तरी सिनियर रोहन पांढरे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल, उत्तर येईल का, पुन्हा पुनरावृत्ती होईल, पाहूया. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये खेळला गेलाय, फटका, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जितका देखना फटका तितकंच देखणं क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिपाक एका सुंदर क्रिकेटचा नजराणा या चालू असलेल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण मिळतील या 2 धावा आणि या 2 धावांनी आम्ही शिवनेरकर या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 17-17, 1/7, 17 धावा. मित्रांनो, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला पार्टनरशिप साकार करावी लागेल, अभेद्य भागीदारी निर्माण करावी लागेल आणि ते करत असताना धावांचा ओघ आणि धावांचा वेग याच्यावरचं नियंत्रण देखील कायम ठेवावं लागेल. या वेळेला मात्र जोरदार प्रहार, क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक, चेंडू निघून गेलाय डोक्यावरून, सीमा पार, डीपीएल षटकार. धाव फलकावर लागली गेली ती 2-3-23, 2/3, 23 धावा. यलगार केला गेला मेजर रुपेश यांच्याकडनं. तुफान फलंदाजी पाहायला मिळते, एक आक्रमकपणा धारण केला गेलाय, येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर प्रहार करायचा, घणाघाती घाव घालायचे आणि समोरच्या गोलंदाजाला नामोहरम करण्याच्या दिशेने आपण आगेकूच करायची, हे सूत्र मात्र मेजर रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. या षटकातला पुढचा चेंडू अप्राकर बॉल होता, त्यावर टोलावण्याचा प्रयत्न केला गेला, टायमिंग प्रॉपर झालाय, हाय बॅक टू बॅक सलग दुसरा संजीवनी प्रदान करणारा षटकार.
षटकार आला तर क्रुगर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं अमेझॉन गिफ्ट लाभणार आहे. तुर्तास त्यांनी या गिफ्टचा विचार डोक्यात नसेल, संघासाठी काय करावं हे मात्र निश्चित झालं असेल. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली गेली होती, मात्र अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आम्ही शिवनेरकर या संघाची धावसंख्या धावफलकावर 3-0 0 30 धावा, 111 धावांचा पाठलाग चालू आहे आणि अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या मात्र 30 चेंडू आणि 83 धावा. मित्रांनो, धावांचा डोंगर उभा केला गेला आणि या डोंगराला जर सर करायचं असेल तर मग मात्र मेजर रुपेश सारखंच प्रत्येक फलंदाजाला या मैदानावर खेळावं लागणार आहे. गेम चेंजरची भूमिका मेजर रुपेशला पार पाडावी लागणार आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे कीप करत समोरच्या गोलंदाजांवर हल्ला बोलावा लागणार आहे. तरच मग मात्र 111 धावा ज्या कागदावर कठीण वाटतायत, मोठ्या वाटतायत, त्या धावांचा देखील पाठलाग केला जाईल. हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? कारण या वेळेला मेजर रुपेश आणि त्यांच्या सहकार्यानं सल्ला मसलत करून बॅटिंग पॉवर प्ले ऍक्सेप्ट केला. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिला गेलाय. पहिल्या 12 चेंडूमध्ये 15ची सरासरी राखण्यामध्ये यश आलं आम्ही शिवनेरकर संघाला. काय लाजवाब सुरुवात झाली आहे रुपेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 1 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार मेजर रुपेशच्या बॅटमधून आलेत आणि कुठेतरी 111 धावा कठीण वाटत होत्या. तो लक्ष्य पार करताना आपली किती तारांबळ उडेल हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला होता. त्या सगळ्या प्रश्नांना एक तिकट उत्तर दिलं गेलंय ते मात्र मेजर रुपेशच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर योगेश. आपण पहिलं षटक जर पाहिलं योगेशनं जे मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हाताळलं होतं त्यामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि 1 गडी बाद करण्यात योगेशला यश आलं होतं. परंतु त्यानंतर आलेल्या सिनियर रोहनच्या गोलंदाजीची अक्षरशः पिटाई केली गेली, चिंधड्या उडवल्या गेल्या, समाचार घेतला गेला आणि 21 धावांचा पाऊस त्या षटकामध्ये वर्षित केला गेला आणि त्याचा परिपाक 30 धावांपर्यंत 2 षटकांच्या अंतिम मजल मारली गेली आहे ती मात्र आम्ही शिवनेरकर संघानं. बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरं षटक घेऊन येईल शिवशक्ती तुते संघाचा तेज तर्रार गोलंदाज योगेश. यावेळेला योगेशच्या पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू कोलवर टप्प्याचा, त्यावर फक्त सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये देखणं लाजवाब आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण गोलंदाज योगेशच्या माध्यमातून निर्धाव चेंडूनं सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी रुपेश नावाच्या वादळाला शमवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे शिवशक्ती तुते या संघाला. जर या सामन्यामधल्या विजयाच्या मार्गावर आपली मोहर उमटवायची असेल तर रुपेश नावाच्या वादळाचं घोंगावणं थांबवावं लागेल. या वाघाची शिकार करावी लागेल, याला जेरबंद करावं लागेल, याच्या बॅटला जखडून ठेवावं लागेल, याला बंदिस्त करावं लागेल. कारण हा वाघ सुटला ना मित्रांनो तर मग मात्र चिरून टाकेल, फाडून टाकेल आणि समोरच्याला तोडून टाकेल. ही ताकद आपल्याला पाहायला मिळते. ऑनफिल्ड अंपायर आपल्याला सूचना दिल्या जात आहेत, आपल्याकडं वेळ कमी आहे. यावेळेला लो फुल टॉस प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॅटनं घेतली, ये चेंडू निघून चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र स्टॉप करेल चेंडूला आणि या मिळतील एकूण 2 धावा. या 2 धावांनी आम्ही शिवनेरकर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र 3-2 3 2 32 धावा. पहिला निर्धाव चेंडू आला योगेशच्या माध्यमातून. कर्णधारानं योगेशच्या हाती चेंडू का सोपवला? कारण की पहिलं स्लॉग ओव्हर अतिशय टफ ओव्हर राहिली, केवळ 9 धावा खर्च केल्या गेल्या आणि 1 गडी बाद करण्यात देखील योगेशला यश आलं होतं. गरज आहे तीच पुनरावृत्ती करण्याची. वेगवान चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय, LBWची अपील केली गेली आहे परंतु पंच हेमंत शेट्टी यावेळेला तटस्थ भूमिका, लेग बाईटचा इशारा येईल आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान आम्ही शिवनेरकर संघाला. ज्या भरवशानं कर्णधार आपल्या हाती चेंडू सोपवतो तो विश्वासार्थ ठरवणं ज्याला जमतं ना त्याच्यामध्ये महान खेळाडू होण्याच्या अनेक खुणा आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला पहिल्या षटकामधल्या गोलंदाजीतला सापडलेला सूर या दुसऱ्या षटकात आणि सांघिक तिसऱ्या षटकात देखील कायम ठेवला गेला आतापर्यंत योगेशच्या माध्यमातून. यावेळी पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनचे मनसुबे ओळखले गेले, वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न झाला, लाईन मिस झाली. अवांतर स्वरूपात, अतिरिक्त रूपात, बोनसच्या रूपात आणखी 1 धाव आम्ही शिवनेरकर संघाच्या एकूण धाव खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धाव संख्या होईल 3-4 34 34. यावेळेला पुढे येऊन फुलटॉस घेतला गेला चेंडू, त्याला मात्र लोफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र ताईंना चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा निघतील धावून पूर्ण.
या 2 धावांनी आम्ही शिवनेरकर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 36 3 6 36 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर योगेश बॅटल, हा संघर्ष हे द्वंद्व आणखी रंगतदार होईल का? जोरदार प्रहार केला गेला, मिस टायमिंग शॉट झाला, संधी होती झेल घेण्याची, गडी बाद करण्याची आणि पुन्हा एकदा शिवनेरकर संघाला बॅकफुटवर ढकलण्याची. उपलब्ध झालेल्या संधीचा वापर केला गेला नाहीये. गचाळ चित्रक्षण झालं, झेल सुटलं आणि एक धाव ही समोरच्या संघाच्या एकूण धावसंख्येच्या खात्यामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन, ही ईर्ष्या जिंकण्याची शेवटपर्यंत असावी लागते मनामध्ये. यावेळेला मात्र प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा बोलेल प्रेक्षक, रुपेश मेजर स्टाईल, सीमा पार षटका. समाप्तीनंतर आम्ही शिवनेरकर या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 43 4 3 43 धावा. 111 धावांचा हा पाठलाग चालू आहे आणि त्या पाठलाग करत असताना, इतक्या मोठ्या धावसंख्येचा डोंगर सर करत असताना मात्र एक कडवा संघर्ष, कडवी झुंज आपल्याला आम्ही शिवनेरकर संघाकडनं समोरच्या शिवशक्ती तुते संघाच्या विपक्ष पाहायला मिळते. लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत रुपेशनं केलंय. एकट्यानं खिंड लढवण्याचा हा प्रयत्न चालू आहे, परंतु गरज आहे त्याला साथीची, गरज आहे त्याच प्रकारच्या फलंदाजीला क्लिक करण्याची, त्याच्या जोडीला उभा असणारा फलंदाज मनोहर याच्याकडनं. बॉलिंग मार्कवर शिवशक्ती तुते या संघाकडून ज्युनियर रोहन यावेळेला गोलंदाजीचा भार सांभाळताना आपल्याला पाहायला मिळेल. या खेळाडूनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात आपल्या संघासाठी बॅट आणि बॉल या दोन्ही प्रकारामध्ये अनोखं योगदान दिलंय, मोठं योगदान आपल्या संघाच्या विजयासाठी दिलंय. पुन्हा तीच गरज आहे, कारण यावेळेला जो मोमेंटो प्राप्त झालाय, जो आक्रमकपणा स्वीकारला गेला आम्ही शिवनेरकर संघाला, त्या आक्रमकपणाला जर आता आळा घातला गेला नाही आणि मुसंडी मारली, डोकं वर काढले गेलं, तर मग मात्र शिवशक्ती तुते संघासाठी ही जोडी डोकेदुखी धरू शकते. परंतु तुर्तास थांबवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे वेग पकडलाय, ज्याप्रमाणे गती पकडली शिवनेरकर संघानं, ज्याप्रमाणे आता मात्र आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतोय वेगवानरित्या, ती आगेकूचता थांबवावी लागेल, तो वेग थांबवावा लागेल आणि धावांचा वाढणारा ओघ यावरही नियंत्रण मिळवावं लागणार आहे ते शिवशक्ती तुते संघाला. हे जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत या मॅच मधल्या विजयावर आपली प्रबळ दावेदारी प्रस्थापित करता येणार नाही. शिवशक्ती तुते संघ, आपण टाइम घ्यायचा नाहीये, अजूनही एक मॅच आजच्या दिवसातली आपल्याला खेळवायची आहे. स्ट्राईकला असेल मनोहर, बॉलिंग मार्कवर सज्ज होईल ज्युनियर रोहन. वेगळं कमालीचं चैतन्य आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एक वेगवान चेंडूंचा मारा करण्यामध्ये माहीर मानला जातो. आपल्या वेगावर स्वार होऊन समोरच्या फलंदाजा विरुद्ध रणनीती आखल्या जातात त्या ज्युनियर रोहनकडनं, आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. यावेळेला स्ट्राईकला येईल विस्फोटक फलंदाज, आणि या संपूर्ण डावामध्ये आतापर्यंत ज्यानं कमालची बॅटिंग केली आहे तो मेजर रुपेश. प्रहार करण्याचा प्रयत्न होता, आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र मी म्हटलं ना की वेगावर स्वार होऊन समोरच्या फलंदाजांविरुद्ध यशस्वी रणनीती आखण्यामध्ये एक मोठा हातखंडा आहे या गोलंदाजाचा, या खेळाडूचा, ज्याचं नाव आहे ज्युनियर रोहन पांढरे. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला असेल रुपेशला विचार करावा लागेल की आपल्याला किती धावा चेस करायच्या आहेत. यावेळेला चेंज ऑफ पेस होता, पिच बॉल त्याचा घेतला गेला होता समाचार, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये, परतवून लावलंय माघारी, बसेल एक मोठा झटका. आम्ही यावेळेला मेजर रुपेश मात्र माघारी परततोय. मेजर रुपेशच्या माघारी जाण्यानंतर आम्ही शिवनेरकर संघाच्या आशा संपुष्टात आल्यात का?
ज्या पल्लवित झालेली जी काही सारी स्वप्न होती ती स्वप्न धुळीला मिळाली आहेत का, हे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणारी वेळ मात्र निश्चितपणे सांगणार आहे. पण तू म्हणतात ना मित्रांनो, आव्हान जितकं मोठं असेल तितका मात्र संघर्ष करायला एक वेगळी मजा येते. कारण कडव्या संघर्षानंतर प्राप्त झालेल्या यशाचा आनंद देखील तितकाच उत्तम असतो. तुर्तास तरी आम्ही शिवनेरकर संघाकडनं होणारा कडवा संघर्ष काही थांबला नाहीये, कारण की या वेळेला बॅटमधनं आलाय एक सुंदर चौकार. आठ 48 धाबा. या षटकातला पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात वेल स्टॉप म्हणता येईल. चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान केवळ एका धाब्यावर मानावं लागेल समाधान, ते मात्र आम्ही शिवनेरकर संघाला. एका धाब्यानं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 49 4वर 9 49 धाबा. अजूनही पाठलागाच्या निम्म्यापर्यंतही पोहोचलेला नाही आहे शिवनेरकर संघ. या वेळेला मात्र सुंदर फ्लिक म्हणता येईल. चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये, परंतु काय कमाल म्हणावी लागेल कर्णधाराची. अविनाश पांढरे हे नाव का घेतलं जातं याचं उत्तर दिलं गेलंय. अचूक हिट, अचूक थ्रो आणि त्यावर डायरेक्ट हिट. गडी होईल बाद, बसेल आणखी एक झटका आम्ही शिवनेरकर संघाला. ते मात्र 5050 5/0 50 धाबा आणि अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि जवळपास 61 धावांची गरज. 18 चेंडू आणि 61 धावा. यावेळेला चेंडूला दाखवलं गेलंय आसमान. चेंडू निघून जाईल, वन बाउंड, सीमा पार, चौकार. प्रहारानिशी स्वागत केलं गेलंय आणि सांगितलंय ठणकावून शिवनेरकर संघानं, संघर्ष अजून संपलेला नाही, आम्ही अजून पराभूत झालेलो नाहीयेत, कारण विजयाची भूक आमची मेलेली नाहीये. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू एक लो बाउन्स पाहायला मिळाला. खाली राहिलाय चेंडू, त्यामुळे बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू काही आला नाहीये. बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. परिणाम स्वरूप निर्धाव चेंडूनं उत्तर दिलं गेलंय संजयच्या माध्यमातून. फलंदाज मनोहर याला. यावेळेस मात्र मनोहरनं पुन्हा एकदा चेंडूचा केलाय लिंबू, परंतु टायमिंग नाहीये प्रॉपर. वेल जज कॅच, बसेल हा मोठा झटका आम्ही किती मोठा असेल, किती ताकदीचा असेल हे मात्र बघणं गरजेचं आहे. या वेळेला ऑफसाईडच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात आणि एकूण मिळतील या 2 धावा. 2 धावांनी आम्ही शिवनेरकर या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 56 5वर 6 56 धावा. प्रत्येक चेंडू गणित आता मात्र लक्ष कठीण होत जाताना पाहायला मिळतंय. ते आम्ही शिवनेरकर या संघासाठी विजयाच्या आशेपासून काहीसा दुरावलेला जातोय तो मात्र शिवनेरकर संघ. या वेळेला
वेगवान चेंडू, सुंदर फिरकी, गोलंदाजीचं प्रदर्शन संजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कित्येक वर्षांच्या क्रिकेटचा अनुभव संजयच्या गाठीशी आहे आणि या वेळेला बाउंड्रीवरनं डायरेक्ट हिट झालाय. थर्ड अंपायर कडे हे मात्र अपील केली गेली. तिसऱ्या पंचांनी जर अपील स्वीकारली आणि हा खेळाडू जर बाद झाला तर मग मात्र या वेळेला क्रुगर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं मसल गेनर जार या क्षेत्ररक्षकाला प्राप्त होणार आहे. पाहूया तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात स्वतः निलेश महाजन. एक सुंदर क्रिकेटचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. धसई प्रीमियर लीग सन 2022चं हे आयोजन, या आयोजनाचं विविध स्तरांवरून कौतुक होतं. म्हणजेच सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गणेशजी मडके असतील किंवा मग सहकारी आयोजक मुस्तफा शेख असतील, पप्पू इलेव्हन धसईची संपूर्ण टीम असतील, तमाम धसईकरची मंडळी असतील, या सगळ्यांच्या कल्पकतेतून, या सगळ्यांच्या सहकार्यातून या स्पर्धेचा हा एक भव्य देखावा आपण बघत आहात. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिकांसाठी एक वेगळ्या आनंदाची पर्वणी घेऊन आलेली आहे. क्रिकेटचा एक महारणसंग्राम आहे, महाथरार आहे. ग्रामीण क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारी ही स्पर्धा आणि धसईकरांचं आयोजन हे नेहमीच देखणं असतं, कौतुकास्पद असतं. आणि यावेळेला त्या आयोजनाला सन्माननीय गणेशजी मडके साहेब यांची देखील एक वेगळी साथ लाभलेली आहे आणि त्यांच्याच मुलाच्या या साथीमुळं, सहकार्यामुळं खऱ्या अर्थानं धसई प्रीमियर लीगचा हा एक वेगळा साज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आलाय. आणि या पर्वणीतून, या सोहळ्यातून, या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा एक मनस्वी आनंद, क्रिकेटचा एक मनमुराद आनंद, मनसोक्त आनंद आपल्याला लुटता येतोय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, सामने होत असतात प्रतियोगितेच्या दरम्यान, स्पर्धेच्या दरम्यान. जय कोणाचा होईल, पराजय कोणाचा होईल माहीत नाही, परंतु क्रिकेटचा विजय होतो हे मात्र निश्चित. कारण स्पोर्टिंग स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतं, एक वेगळी प्रेरणा पाहायला मिळते, एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो आणि त्याच्याच जोरावर क्रिकेटला एक वेगळे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी सन्माननीय आणि निलेश महाजन ऑनफिल्डला, ओके, ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो. आणि यावेळेला ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे इट्स आउट. गडी होईल बाद, बसेल आणखी एक झटका आणि क्रुगर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं मसल गेनर जार प्राप्त होतोय, तो मात्र सिनियर रोहन पांढरे यांना. यावेळेला या चेंडूवर घेतला गेला समाचार, टायमिंग प्रॉपर नाही आहे. गडी होईल बादला जबाब गोलंदाजीचं प्रदर्शन संजय यांच्या माध्यमातून बसेल आणखी एक हादरा आम्ही शिवनेरकर या संघाला. वर 6, 56 धावा आणि विजयासाठी अजूनही आवश्यक असतील त्या मात्र 12 चेंडू आणि 55 धावा. लक्ष खूपच कठीण होताना आम्ही शिवनेरकर संघासाठी. पहिल्या इनिंग मध्ये तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला शिवशक्ती तुते संघाकडनं. 110 धावांचा महाकाय डोंगर उभारला गेला आणि त्या महाकाय धावांच्या डोंगराचा पाठलाग करत असताना मात्र एक कडवा संघर्ष पाहायला मिळाला जरूर, पण प्रयत्न तोकडे. या वेळेला वेगवान चेंडू ज्युनियर रोहनच्या माध्यमातून. काय कमालीची गोलंदाजी ज्युनियर रोहननं केली आहे.
अनेक क्रिकेट रसिकांची हृदय जिंकण्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात कमालीचा यशस्वी ठरणारा हा गुणवान खेळाडू म्हणजे ज्युनियर रोहन जेव्हा जेव्हा संघाला बॅटिंग मध्ये गरज लागली तेव्हा फलंदाजी करणारा हा फलंदाज आपण पाहिला, गोलंदाजीमध्ये गरज लागली तेव्हा तेव्हा गोलंदाजी करताना संघाचा तारणहार पाहायला मिळाला. फटका चुकलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये आणि या वेळेला फटक्यासोबत क्षेत्ररक्षक स्वतः रोहन देखील चुकलाय. चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. संख्या होईल 62-62, 6 वर 2. एकसष्ट धावा, खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन ज्युनियर रोहन पांढरेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. लाजवाब गोलंदाजी. त्याला माहिती आहे कोणत्या चेंडूवर कोणत्या फलंदाजाला कोणतं उत्तर द्यायचं आणि त्या सगळ्या गोष्टींना सत्यात साकार करताना पाहायला मिळेल. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, या वेळेला मात्र जोरदार प्रहार केला गेला डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु नाही, अवघी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 62-62, 6 वर 2. 62 धावा. दिल्ली बहुत दूर है, लेकिन पराभव जरी स्वीकारायचा असला तरी तो मान सन्मानानं स्वीकारायला हवा आणि त्यासाठी हा चालू आहे संघर्ष. हा संघर्ष मात्र मिटू दिला जात नाही. शिवशक्ती तुते संघाकडनं लाजवाब गोलंदाजी ज्युनियर रोहन पांढरे याची. शिवशक्ती तुते संघ मीटिंग नको आहे. जवाब खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही एंडकडनं तितकाच संघर्ष पाहायला मिळतोय, प्रतिकार पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू गणिक आपला विजय साकार कसा होईल, आपला संघ सुस्थितीत कसा उभा राहील या दिशेनं दोन्ही संघाकडनं आपल्याला ही वाटचाल पाहायला मिळते आणि याच दोन्ही संघाच्या खेळाच्या माध्यमातून एका शुद्ध प्युअर क्रिकेटचा एक वेगळाच आनंद आपल्याला लाभतोय आणि म्हणूनच हीच खासियत आहे मित्रांनो क्रिकेटची. ही खासियत आहे दसई प्रीमियर लीग सन 2022च्या या द्वितीय पर्वाची. या षटकातला पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, चौथा चेंडू एक धाव, पाचवा चेंडू गडी बाद आणि या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल ज्युनियर रोहन. ला जवाब खऱ्या अर्थानं आजचा दिवस जर गाजवला असेल शिवशक्ती तुते या संघाकडनं तर ज्युनियर रोहन अविनाश लेट जॉईन झाले या टीमला. सेकंड मॅच मध्ये अविनाशची देखील एक धुवाधार पारी आपल्याला पाहायला मिळाली, एक मोठी इनिंग पाहायला मिळाली आणि संघाचा तारणहारता बनला अविनाश. या वेळेला लेग स्टंप मिस करताना अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव आणि धावसंख्या मात्र पुढे जाताना सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या सिंगल डबलनं कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाहीये कारण की लक्ष खूप दूर निघून गेलाय. पण मी म्हटलं ना की शेवटचा अंत देखील आपल्या बाजूने जरी झाला नसला तरी त्यासाठीची झुंज मात्र वाखाणण्याजोगी असायला हवे. या वेळेला पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये हा फटका आणि एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या झाली 65, 6 वर 5, 65 धावा. लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन ज्युनियर रोहनच्या माध्यमातून. षटक क्रमांक 6 टाकलं. 6व्या षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि एक गडी बाद करण्यात देखील ज्युनियर रोहन पांढरेला यश आलं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. या सामन्यामधले लक्ष खूपच दूर आहे कारण की 111 धावांचं आव्हान आहे आणि धाव फलकावर आम्ही शिवनेरकर संघाच्या धावा लगावल्या गेल्यात त्या मात्र 65 धावा. तो ते संघ आपण टीम मीटिंग नको. अविनाश प्लीज सहकार्य करा. अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे त्यामुळे टाइमचं वेळेचं भान जरा ठेवा. जवळपास 46 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 46 धावा बोनस जर प्राप्त करायचा असेल तर मग मात्र केवळ जास्तीत जास्त 21च धावा द्याव्या लागतील या षटकामध्ये.
शिवशक्ती तुते संघाला जर बोनस प्राप्त करायचा असेल तर निश्चितपणे बोनसच्या दिशेने देखील यावेळेला बॉलिंग मार्क पर दीक्षित कुठेतरी आता कर्णधार आपल्या गोलंदाजांना चाचपडण्याचा प्रयत्न करतोय, तपासण्याचा प्रयत्न करतोय, परीक्षण करण्याचा प्रयत्न करतोय, पारखण्याचा प्रयत्न करतोय. कारण की माहिती आहे 46 धावा आहेत आणि दीक्षित यावेळेला जसप्रीत बुमराह स्टाईल असणारा हा माफ करा गोलंदाज आणि यावेळेला पहिलाच चेंडू आपल्याला फुलटॉस पाहायला मिळाला. त्यावर जोरदार प्रहार. पंच हाईट फॅक्टरसाठी पंच मात्र यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील निलेश महाजन. दीक्षितच्या गोलंदाजीचं विश्लेषण मी मागच्या सामन्यात देखील करेल की जवळपास दीक्षितच्या हाती चेंडू सोपवला गेला. एका षटकामध्ये 3 फुलटॉस दीक्षितच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. कुठेतरी टप्पा ठेवून 2 फुलटॉस पाहायला मिळाले होते आणि त्या दोन्ही फुलटॉसवर कॅन्डीनं त्याला खेळून काढलेलं होतं. पण उर्वरित 4 चेंडूवर त्याच्या टप्पा पडलेल्या चेंडूवर त्याला खेळता आलं नाही समोरच्या फलंदाजाला. परंतु टप्पा गवसावा लागेल, टप्पा शोधावा लागेल आणि तो शोधलेला टप्पा मात्र कायम ठेवावा लागेल. यावेळेला पंच निलेश महाजन यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी ऑनफिल्ड अंपायरनं यावेळेला तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. तिसरे पंच यावेळेला या संपूर्ण निर्णयाची पडताळणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामनाधिकाऱ्यांच्या भूमिकेत देखील मुस्तफा शेख आहेत. तिसऱ्या पंचांची भूमिका निलेश महाजन यावेळेला बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाईट फॅक्टर चेक केला जाईल कारण यावेळेला जर एक चुकी गोलंदाजाकडून होत असेल तर ती निश्चितपणे काहीतरी थोड्याफार का प्रमाणात होईना, परंतु आम्ही शिवनेरकर संघाच्या आशा पल्लवित मात्र होतील. क्रिकेट आहे मित्रांनो, इथे प्रत्येक क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटची धाव निघेपर्यंत तुम्हाला संघर्षच करावा लागतो. बिना संघर्ष यश तुम्हाला कधी प्राप्त होणार नाही. असं म्हणतात की यश प्राप्त करायचं असेल तर मग मात्र तुम्हाला लढावं लागतं. संघर्ष, पार मेहनत, कठोर परिश्रम हाच रस्ता तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण की यशापर्यंत पोहोचणारा शॉर्टकट ना कधी तयार झालाय ना भविष्यात कधी तयार होऊ शकतो. आणि म्हणून यश मिळवण्यासाठी शेवटपर्यंत झुंज देणं, प्रतिकार करणं, संघर्ष करणं हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. आणि हे ज्याला जमतं त्याला मात्र यशाच्या शिखरावर अगदी दिमाखात शानदार पद्धतीनं, जानदार पद्धतीनं, थाटामाटात विराजमान होता येतं. दोन्ही पंच या वेळेला हाईट फॅक्टर चेक करता आहेत.
शिवनेर संघ आपण पॅव्हिलियन मध्ये बसायचं आहे, प्लीज सहकार्य करा मित्रांनो. शिवनेर संघ आपण पॅव्हिलियन मध्ये बसायचं आहे, कोणीही पॅव्हिलियनच्या खाली येणार नाही. आपण स्पर्धेचा नियम पाळतो. या वेळेला बॉल होता, फ्री हिट चेंडू होता आणि त्यावर मात्र कोणताही मोठा फटका आलेला नाही आहे. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. विजयाच्या दिशेनं अगदी आरामात, अगदी सहज आणि सोपस्कररित्या आपल्याला प्रवास चालू झालेला आहे तो पाहायला मिळतोय. तो म्हणजेच शिवशक्ती तुते या संघाचा समीकरण प्रत्येक चेंडू गणिक आता अशक्याच्या दिशेला वाटचाल करताना पाहायला मिळेल. जसे प्रीमियर लीग सन 2022 यानंतर याच्या दिवसातला एक शेवटचा सामना होणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू टॉस बॉल होता, मिस झाला गेलाय आणि चेंडू जाऊन आदळलाय. तो मात्र यष्टांवर बॅट्समन होईल त्रिफळाचीत. बसेल आणखी एक झटका आम्ही शिवनेरकर संघाला. एकशे 11 धावांचा पाठलाग चालू असताना फर्डेसर पहिल्या सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये एक चांगला कडवा प्रतिकार पाहायला मिळाला. दुसरं षटक जे टाकलं गेलं होतं सिनियर रोहन पांडेच्या माध्यमातून, त्यामध्ये 21 धावा वसूल केल्या गेल्या होत्या आणि कुठेतरी अशा पल्लवित झाल्या होत्या. या प्रकारची 2 षटकं जरी आणखी आली असती, मोठ्या धावसंख्येची षटकं जर लाभली असती किंवा ती वसूल केली गेली असती आम्ही शिवनेरकर संघानं, तर मात्र निश्चितपणे शिवशक्ती तुते या संघावर वेगळ्या प्रकारचं दडपण तयार करण्यामध्ये ते यशस्वी झाले असतात आणि त्या दडपणाखाली खेळणं मग कठीण झालं असतं शिवशक्ती तुते संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू, एक सुंदर बॉलिंग पाहायला मिळते. वेगवान तेजतर्रार गोलंदाजी बॉलर दीक्षितच्या माध्यमातून अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. अजूनही या मॅच मधले 2 चेंडू आहेत शिल्लक. विजयाची मोहर उमटवण्याकरता हात असूसले असतील या क्षणाला शिवशक्ती तुते या संघाचे, परंतु लाजवाब खेळ केलेला आहे. चांगला संघर्ष पाहायला मिळाला आम्ही शिवनेरकर या संघाच्या माध्यमातून. वारंवार वेगावर स्वार होऊन समोरच्या फलंदाजांना नामोहरम करण्याची नामी संधी कुठल्याही प्रकारची सोडू देत नाहीये. म्हणून म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या संधी कधी सोडू नका, कारण संधी सोडायला जर तुम्हाला स्वाभाविकतेचा स्वभाव जर तयार झाला, ती मानसिकता जर तयार झाली, तर मग मात्र निर्माण करण्याची ताकद देखील तुमची नष्ट होत असते. यावेळेला जोरदार प्रहार केला गेलाय. शेवटच्या क्षणाला हा संघर्ष तितकाच कडवा प्रतिकाररित्या आलेला हा षटकार. या चेंडूवर षटकार जरी आला तरी मात्र शिवशक्ती तुते संघ बोनस गुणासह हा सामना विजयी होईल यामध्ये ते मात्र शंका नाही. अप्रतिम कामगिरी. पहिल्या डावामध्ये 111 धावा, 110 धावा उभा केल्या गेल्या. एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर तितकाच तिखट मारा देखील गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. कासगाव संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर टार्गेट 11 दसई संघ आपण आपले सलामीवीर देखील मैदानात पाठवायचे आहेत. या मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसातल्या अंतिम सामना, आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल. या शेवटच्या सामन्यातल्या पहिल्या डावाचं